म्हटलं की मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करीन, अशी आम्हाला धमकी दिली त्यांनी. काय आहे, त्यांना जी पदाची जी गुर्मी आहे ना, त्यांचा जो तिथला स्वभाव आहे तो ॲरोगंट राहिलेला आहे. लोकांना त्रास झालेला आहे. लोकांनी त्यांच्या विरोधात वाईमधल्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा आहे, बेकायदेशीर गौण खनिज आहे, त्या विरोधात तिथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलेले आहे. मॅडमना माझं सांगणं आहे, तुमचे जे कलेक्टर साहेब आहेत संतोष पाटील, त्यांना एकदा जाऊन भेटा आणि ते साहेब किती चांगलं लोकांशी बोलतात. माझा फार चांगला अनुभव आहे त्यांच्याविषयीचा, फार चांगले बोलतात. तर ते जसे वागतात तसं वागायचा प्रयत्न करा. एका पत्रकारावरती त्यांनी खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता. बरं, म्हणजे असली भानगड केली का केलेली आहे. अरे मग बरेच उपद्व्यापी दिसत आहेत मॅडम. हा, या व्हिडिओची दखल आदरणीय संतोष पाटील साहेब कलेक्टर यांनी घ्यावी. कलेक्टर साहेबांचं मी म्हणजे फार चांगले ऑफिसर आहेत ते, आणि ते ह्याची दखल घेतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. धन्यवाद. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल मी एक व्हिडिओ पाहिला होता. व्हिडिओ असा होता की एक तुषार मोतलिंग नावाचे एक कार्यकर्ते आहेत आणि ते वाई येथील तहसीलदार मॅडमच्या कार्यालयामध्ये गेले होते. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी त्यांना शोधून काढलं, तुषार मोतलिंग यांना, कारण अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. कारण तिथं तहसीलदार मॅडमनी त्यांना दम दिला. यापूर्वीच्याही काही घटना होत्या, त्याच्यामध्ये तुषार मोतलिंग यांना त्रास दिला गेला होता. सरकारी लोकांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. त्या संदर्भात मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे, तोही तुम्ही नक्की बघा. आता या व्हिडिओमध्ये मी त्यांच्याकडून ते जे तहसीलदार मॅडमच्या कार्यालयामध्ये गेले होते, वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, तर तिथला तो काय प्रकार होता ते मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. ते व्हिडिओ काढतात मॅडम मोबाईलवर. आम्ही खोटं बोललो, काय केलं, कसं सांगणार. तर त्याच्यामध्ये 15-15 दिवसाला यांना सही करायला बोलवत आहे. कसं सिद्ध कसं काय झालं की ते आरोपी आहेत म्हणून? आता आम्ही ताटे साहेबांना भेटलो, आत्ताच भेटून आलो. सकाळी आम्ही शिरसाट साहेबांकडे आलो. शिरसाट साहेबांमध्ये पोलीस स्टेशनला एक पहिलं लक्षात घ्या, एक चॅप्टर केस चालतं काय ते सांगा. चॅप्टर केस कशा चालतात ते सांगा मला. तुम्ही सांगा, आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. हे चला, हे चालू ठेवा, इथं आपण करू. तर तुषारजी, लय भारीमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. तर मला सांगा, त्या सोनाली मेटकरी ज्या आहेत तहसीलदार, त्यांच्यासोबत तुमची काहीतरी वादावादी झालेली आहे. तर ती वादावादी काय होती ते पहिल्यांदा सांगा, आणि मग नंतर काय प्रकरण होतं, म्हणजे ती केस काय आहे ती नंतर सांगा, पण वादावादी काय झाली ते अगोदर सांगा. आजपर्यंतच्या आमच्या माहितीनुसार 6 महिन्याचा बॉन्ड असला पाहिजे. परंतु इथे जे नाईक तहसीलदार आहेत, कुणाची परवानगी फोटो नाही नाही ना लागत परवानगी. तुम्ही चालू ठेवा. सुप्रीम कोर्ट म्हणते चालू पाहिजे. ह्यांचं घ्या रेकॉर्डिंग, ह्यांचं रेकॉर्ड, हे थांबवतात ना, ह्यांचं रेकॉर्डिंग घ्या. काय तुम्ही चला मॅडम बोला की मग, बोला की मॅडम, बोला तुम्ही, चालू ठेवा. तर चालू ठेवा की. तर वादावादी अशी होती की आम्ही एक प्रश्नाबाबत मॅडमला जाब विचारायला गेलेलो होतो. एक चुकीच्या कार्यपद्धतीबाबत मॅडमला जाब विचारण्यासाठी गेलेलो होतो. आणि आम्हाला मॅडमचा स्वभाव माहीत होता. मॅडम सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात असं आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही गेटपासूनच आमचं स्वतःचं रेकॉर्डिंग आम्ही चालू ठेवलेलं होतं. आणि आम्ही त्यांच्या दालनामध्ये गेलो असता त्यांना एका गुन्ह्याबाबत ह्याच्या प्रश्न विचारले, एक जाब विचारला की असं का, आणि आमचा एक कार्यकर्ता रेकॉर्डिंग करत होता. तर ते डायरेक्ट म्हटले की मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करीन, अशी आम्हाला धमकी दिली त्यांनी. आणि ते त्या रेकॉर्डिंगमध्ये ते रेकॉर्ड झालेलं आहे. असं ह्या प्रकारचा तो वाद होता. आणि ती केस अशी होती की आमचे कार्यकर्ते, त्यानंतर म्हणजे त्यांनी तुम्हाला हे सांगितलं का की बाबा कुठल्या कायद्यान्वये त्या गुन्हा तुमच्यावर दाखल करतील, तुम्ही काय असं मोठं पाप केलं होतं की त्या तुमच्यावर गुन्हा दाखल मला करतील? ज्या वेळेला म्हटलं की मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करेन, तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा, त्यांना मी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की शासकीय कार्यालयामध्ये कुठेही तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता, व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. त्या आदेशालाच धरून, आणि पोलीस महासंचालकांचा पण एक व्हिडिओ आहे
आणि त्यांचा एक आदेश आहे की शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्डिंग करू शकता, तो गुन्हा होत नाहीये. बरोबर. त्या इव्हन पोलीस ठाण्यामधलं रेकॉर्डिंग करू करू शकतो. शकतो. मग तहसीलदार मॅडमच्या कार्यालयामध्ये जर रेकॉर्डिंग करायला काहीच अडचण नाही. काय आहे, त्यांना जी पदाची जी गुर्मी आहे ना, हं. त्यांचा जो तिथला स्वभाव आहे हं. तो ॲरोगंट राहिलेला आहे. लोकांना त्रास झालेला आहे. लोकांनी त्यांच्या विरोधात वाईमधल्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. बर. बेकायदेशीर वाळू उपसा आहे, बेकायदेशीर गौण खनिज आहे, त्या विरोधात तिथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलेले आहे. बर. असा त्यांचा गैरकारभार त्या वाई तालुक्यामध्ये चालू आहे. बर. बर. आणि आता आम्ही ज्या एका हा, केस ते मला विचारायचं होतं की तुम्ही कुठल्या केस संदर्भातला जाब विचारायला गेला होता, ती केस काय आहे ते सांगा. आम्ही जो जाब विचारलेला आहे मॅडम, ती केस मॅडमला, ती केस अशी आहे की आमचे कार्यकर्ते आहेत राहुल जाधव, बोपेगावचे आहेत वाई तालुक्यामधले. त्यांचा जमिनीचा विषय होता, पाईपलाईन टाकण्याचा विषय होता. आता ते गेले 3 वर्ष झाले कायदेशीर भांडतायत त्या बाबतीत. बर. जर कायदेशीर जर भांडतायत हं. आणि परवानगी घेऊन सगळं करत आहेत, तहसीलदारांची परवानगी आहे पाईपलाईनसाठी, SP साहेबांनी त्याला परमिशन दिलेली आहे, परवानगी म्हणजे बंदोबस्त दिलेला आहे. बर. ती पाईपलाईन उशिरा झाली, परंतु त्या समोरच्या व्यक्तीने काय केलं की जे राहुल जाधव आहेत यांच्यावरती खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिलेली होती आणि भुईंज पोलीस स्टेशननं वाईची तहसील यांना चॅप्टर केस म्हणून ती पाठवली. आता चॅप्टर केसमध्ये आता आम्हाला जो अनुभव आहे किंवा तुम्हाला पण अनुभव असेल की एक 6 महिन्याचा बॉन्ड असतो, सही करून घेतात आणि सोडून देतात की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तो बॉन्ड असतो. परंतु वाई तहसीलनं त्या राहुल जाधवांना काय केलं, तुम्ही महिन्यातून 2 वेळा हजेरीला यायचं. बर. जणू काय राहुल जाधव हा 302 असेल किंवा गंभीर गुन्ह्यातला आरोपी आहे किंवा दंगलीमधला आरोपी आहे की त्याला 15 दिवसाला एकदा तो हजेरीला यायचं तहसील कार्यालयामध्ये. आणि पण कशासाठी, म्हणजे काय कुठल्या कायद्यान्वये त्यांनी ती सूचना दिली होती की तुम्ही हजेरी लावायला आलं पाहिजे? याबाबतच राहुल जाधवांनी मला ती माहिती सांगितली आणि याबाबत मी ती विचारणा करण्यासाठी गेलो. तहसीलदार मॅडम त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या सकाळी. बर. मग तिथे जे शिरसाट म्हणून होते नायब तहसीलदार फौजदारीचे, बर, त्यांना आम्ही याबाबत शिरसाट म्हणजे पूर्वी आमच्याकडे देवडीला वगैरे होते का? काही कल्पना नाही आहे बरं. त्याची, ठीक आहे. पण नायब तहसीलदार आहेत फौजदारीमधले, हं. त्यांना याबाबत मी जाब विचारला आणि संविधानिक मार्गाने तो अधिकार आहे की साहेब म्हणलं हां. तुम्ही हे जे हां. 15 दिवसाला तुम्ही सही घेण्यासाठी बोलवताय, हजेरीसाठी बोलवताय, हां. ते कोणत्या कायद्यान्वये आणि कशासाठी बर. त्याचं आम्हाला लेखी द्या. बर. आम्ही सही करायला येतो, आमची काहीही अडचण नाही, बर. पण आम्हाला ते लेखी द्या. तुम्ही फोनवरून एखाद्या व्यक्तीला हजेरीसाठी बोलवताय, हो. हे कायद्यात बसण्यासारखं आहे का? हं. मग त्याचा आम्हाला तुम्ही सविस्तर लेखी द्या. त्याच्यावरती उर्मड भाषेत शिरसाटांनी आमच्याशी वाद घातला. बर. नायब तहसीलदारांनी बर. आम्हाला हात बोट दाखवून आरे रावी दाखवली. म्हणलं ठीक आहे, आम्ही तुमच्या मॅडमला भेटतो. ते म्हणले नाही, तुम्ही पोलिसांना भेटा, त्यांच्याकडून आम्हाला आलेला आहे. हां. मग आम्ही भुईंज पोलीस स्टेशनला गेलो. तिथं ताटे साहेब म्हणून आहेत. ताटे साहेबांना हा सगळा प्रकार सांगितला बर. की तहसीलदार कार्यालय तुमचं नाव घेत आहे. हां. तर ताटे साहेब आम्हाला स्पष्ट बोलले की 6 महिन्याचा बॉन्ड त्यांनी घ्यायला पाहिजे आहे. हां. आम्ही चॅप्टर केस त्यांच्याकडे पाठवलेला आहे. हां. आमच्यासाठी पण म्हणतात नवीन आहे हो. ही गोष्ट की 15 दिवसाला हजेरीला बोलवणं. अच्छा, म्हणजे पोलिसांनाही आश्चर्य वाटलं आश्चर्य वाटलं की बाबा हे असलं, म्हणजे हे म्हणजे कुठल्या हा कायद्यात? कुठल्या काय म्हणजे बसतच नाही ना ते. बर. चॅप्टर केसचा जो बॉन्ड असतो हा 6 महिन्यासाठी असतो आणि तो बर. पहिलाच घेतला जातो. बर. माझा सल्ला राहील, अच्छा पहिलं मला हे सांगा, म्हणजे हे जे राहुल जाधव आहेत ज्यांना हजेरी लावायला सांगितली, ह्यांनी म्हणजे जे कारण दिलेलं आहे कुठल्या कारणासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये काय त्यांनी काय दरोडे घातलेले आहेत, त्यांनी काय बलात्कार केलेत, त्यांनी काय लोकांचे मर्डर केलेत, किंवा ते काय वाळू चोर आहेत, काय माफी आहेत, काय केलं होतं म्हणून त्यांना तसं हजेरी काहीच लावायची? नाही. सामान्य शेतकरी आहे बर. आणि सुशिक्षित शेतकरी आहे. बर. नेटवर्क इंजिनियर व्यक्ती आहे. बर. हा, बर. आता शेती जास्त असल्यामुळे ते गावीच असतात. बर. हा उलट म्हणजे अशा शेतकऱ्याला मॅडमने आदराने बोलवलं पाहिजे. मग हा उलट त्यांची त्यांची व्याख्यानं ठेवली पाहिजे इतर शेतकऱ्यांसाठी. त्यांची जमीन सुकत होती. पाईपलाईन तिथपर्यंत शेतकरी मधला जो शेतकरी होता तो टाकून देत नव्हता. बर. तर त्यांनी रितसर 3 वर्ष झालं भांडून हं. तहसीलदारांचा आदेश घेऊन हां. पोलिसांची परवानगी. तहसीलदार म्हणजे ह्याच तहसीलदार होते का दुसरे? नाही, 22 पासून भांडतायत ते. अच्छा, म्हणजे अगोदरच्या तहसीलदारांनी हा. आदेश आतापर्यंत कदाचित दिला असेल. हां. हा. परंतु पुढच्या व्यक्तीने काय केलं हं. की ह्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली बर. की माझ्या हां.
हे फिल्टरचं नुकसान झालेलं आहे, हां. माझ्या शेतीचं पिकांचं नुकसान केलंय, माझं झाड तोडलंय, बर अशी तक्रार दिलेली भुईंज पोलीस स्टेशनला. भुईंज पोलीस स्टेशननी तहसीलदारांना पाठवलं. आता तहसीलदारांचा एक आदेश आहे त्याच्यावरती, हां म्हणजे राहुल जाधवांना जे हजेरीला बोलवत होते, हां तर त्या तहसीलदारांचं त्याच्यात असं म्हणणं आहे की हां. हे जे आरोप केलेले आहेत, हो आणि असं पण त्यांनी दिलंय की हां. तू हे मला परवानगी दे, नाही तर तुझा पाय काढीन, हां असं खोटं टाकलंय त्याच्यामध्ये. बर हा सुशिक्षित तरुण शेतकरी आहे, हो तो अशी धमकी वजा बोलणार नाही. बरोबर हा, पण तहसीलदारांना आम्हाला आश्चर्य वाटले की तुम्ही तहसीलदार आहात, हां. त्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की वर केलेले आरोप हां हां हे मला खात्रीलायक वाटत आहेत. अरे बापरे, म्हणजे त्यांनी पुरावे जमा केले असतील, मग त्याच्याकडे हां. पुरावे काय आहेत का बघितले पाहिजेत. हा, तीच आम्ही मागत होतो त्यांना. हा तुमच्याकडे काय आमची खात्री खात्री झालेली आहे. बर हा, म्हणून हां. असं ते पुढे त्यांचं हो. आरोप म्हणजे आरोपी सिद्ध केलं त्यांनी. बर मग आमचं मत काय आहे, हां. ज्या शेतकऱ्यानं तुमच्याकडे तक्रार केली हां. त्याचा फिल्टर फुटलाय का तुम्ही बघितलाय का, हा शेतीचं काय नुकसान झालं, कुठली झाडं झाड काय पंचनामा तोडली? आहे का बघितला पाहिजे. हा पंचनामा केलाय का तुम्ही? बरं, संबंधित जो हे आरोपी आहे तुम्ही त्याला बोलवलं का चौकशीसाठी? नाही बोलवलं. पण डायरेक्ट तुम्ही 15-15 दिवसाला हं. हजेरीसाठी बोलवताय, हा हे आमच्यासाठी म्हणजे आश्चर्यकारक होतं, बरोबर, आश्चर्यकारक आहे आणि संतापजनक सुद्धा आहे. संतापजनक सुद्धा. हा. तर माझं ते जे राहुल जाधव जे आहेत ना, हं. त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, हं, तुम्ही आजपासून हं, त्या तहसीलदार मॅडमकडे हजेरी लावायला जाऊच नका. हा. मी सांगतो, हं, त्यानंतर मॅडमना काय करायचे ते बघू. त्या मी तुम्हाला मोतलिंग साहेब सांगतो, हं, त्या सोनाली मेटकरी मॅडम मला चांगल्या ओळखतात. हं, मी त्यांना फार ओळखत नव्हता, हं. त्या मला चांगलं ओळखतात. आता तो विषय ह्याच्यावर सांगण्यासारखा नाहीये, हं. पण त्या मला चांगल्या ओळखतात. पण ठीक आहे, मी ऍक्च्युली मला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट होता. बरोबर. मला माझा गैरसमज होता की त्या चांगल्या अधिकारी आहे. परंतु ज्या पद्धतीने ह्या अशा हुकुमशाही पद्धतीने, काल तुमचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला थोडंसं खटकलं. मी मॅडमना हे बी केलं, काय मेसेजही पाठवला, बरोबर. मॅडम हे खरं आहे का? तर त्यांनी खोटं म्हणून एका शब्दात उत्तर दिलं, एका वाक्यातही नाही, एका शब्दात. तर मला हसायला आलं, कारण ते दिसतायत तर समोर, तर ते थोडं विश्लेषण करायला पाहिजे होतं ना. तर तसं काही विश्लेषण केलेलं नाही. ठीक आहे, म्हणून मी तुमचा शोध घेतला आणि योगाने तुमची भेट झाली माझी संध्याकाळी. रेकॉर्डिंग करण्याचा आणि तर मला हे म्हणायचं आहे ते राहुल जाधव यांना की तुम्ही ह्या मॅडमने जो हा आदेश दिलेला आहे त्यांच्या खुर्चीचा गैरवापर करून, त्या आदेशाच्या विरोधात तुम्ही कोर्टात जा, संवैधानिक मार्गाने लढा. म्हणजे जसं आम्ही लढतोय, आता आम्ही भल्या भल्या अधिकाऱ्यांची जिरवली म्हणजे संविधानाच्या मार्गाने, कायद्याच्या मार्गाने, जे चुकीचं करतात, जे खोटं करतात, जनतेची सेवा करायची आहेत म्हणून हे MPSC UPSCच्या परीक्षा देतात आणि खुर्चीवर येऊन बसतात. आणि मग खुर्चीची गुरमी, तुम्ही जसं बोललात, ह्यांना खुर्चीची गुरमी येते. तर त्या गुरमीतून जे मॅडमनी, म्हणजे मी पुन्हा एकदा बोलतो की मॅडमचे आणि माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत, म्हणजे तेही फक्त फोनवरची ओळख आहे. परंतु त्या सामान्य लोकांशी अशा उद्धटपणे वागतायत, त्या संविधानात म्हणजे असंवैधानिकपणे वागतायत लोकांना, नागरिकांना, जे म्हणजे खरे तुम्ही नागरिकांच्या नोकर आहात. तुम्ही नागरिकांची तुम्ही मालकाशी कसं बोललं जातं नोकर, तसं तुम्ही त्यांच्याशी बर्ताव केला पाहिजे. आणि तुम्ही असं उद्धट वागता. तुम्ही थोडंसं, तुमचे कलेक्टर साहेब आहेत ना, मॅडमना माझं सांगणं आहे, तुमचे जे कलेक्टर साहेब आहेत संतोष पाटील, त्यांना एकदा जाऊन भेटा. आणि ते साहेब किती चांगलं लोकांशी बोलतात, माझा फार चांगला अनुभव आहे त्यांच्याविषयीचा, फार चांगले बोलतात. तर ते जसे वागतात तसं वागायचा प्रयत्न करा. हां, तर आता तुमचा मुद्दा पुढं सांगा. मग मॅडमची जी पार्श्वभूमी आहे, आम्ही म्हणजे रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश काय होता आमचा, की मॅडमची जी पार्श्वभूमी आहे, एका पत्रकाराने जाहिरात मागितली, तो त्यांचा अधिकार आहे. जाहिरात द्यायचा का नाही हे तुमचा अधिकार आहे, हो, अधिकाऱ्यांचा किंवा इतर लोकांचा. हो. तर एका पत्रकारावरती त्यांनी खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता, बरं, म्हणजे असली भानगड केली का त्यांनी? केलेली आहे. अरे बरेच उपद्व्यापी दिसत आहेत मॅडम. हा, त्याच्यामुळे आम्ही गेट पासूनच रेकॉर्डिंग करत गेलो. अच्छा, तहसील कार्यालयामध्ये. मध्ये उद्या त्यांनी कोणताही आरोप आमच्यावर करू नये, हा, खोटावर आरोप करू नये. करतील. कारण की अधिकारी सध्या खोटे आरोप करण्यामध्ये आता माहीर झालेले आहे. हो, आणि सातारा मधले तर लयच तरबेज आहे. मुळात त्यांच्या दालनामध्ये सीसीटीव्ही कुठला नाहीये, फुटेज बर नाहीये. बर, जे असायला बाहेर पण सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग नाही. एक सीसीटीव्ही ते कॉर्नरला आहे, बर तो सीसीटीव्ही तिकडे तोंड केलेला आहे. बर त्यांच्याकडे एक सुद्धा सीसीटीव्ही नाहीये. बर. म्हणजे मग एखादा जर माणूस गेला तर पोलीस कुणाचा ऐकतात, अधिकाऱ्याचा ऐकतात. मग खोटा गुन्हा दाखल होतो.
आणि शासनाचा GR आहे की प्रत्येकाने CCTV फुटेज लावले पाहिजेत. हं. पण ते अधिकारी लावत नाहीत कारण की त्यांना काळा बाजार करायचा असतो. आता तहसीलदार म्हटलं की गौण खनिज आहे, हो वाळू आहे, हो. इतर अनेक प्रकार आहेत. हो हे पैसे भेटणार कुठून मग CCTV लावल्यानंतर? आणि एखाद्यानं आरोप केला हां. तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल मोकळे झाले. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही मगाशी बोललात की त्यांनी एका व्यक्तीने जाहिरात म्हणजे रीतसर त्यांनी पत्र दिलं होतं. पत्र दिलं होतं. मग त्याला खंडणी कशी म्हणता येईल? पहिली गोष्ट. दुसरी, असं असू शकतं की बऱ्याचदा काय होतं की पत्रकार बरेचसे मी आता ह्या पत्रकारांना मला माहीत नाही, मी तर त्या नावानं करेन, जर खरोखर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला असेल खरोखर, तर तुम्ही मला अप्रोच व्हा, मी हे प्रकरण हाताळतो. बरोबर. माझं मॅडमना ही विचारणं आहे की समजा एखादा पत्रकार खंडणी मागतो, तर कुठला पत्रकार खंडणी मागतो की समजा तुमच्यासारख्या ऑफिसरने काही घोटाळा केला असेल, बरोबर. काय स्कॅम केला असेल आणि त्या पत्रकाराच्या हातात असेल ते माहिती, तर तो अशा अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करतो, त्याच्याकडनं पैसे खातो. तर माझं मॅडमना हे म्हणणं आहे की तुम्ही असा काही घोटाळा केला होता का? बरोबर. तुम्ही काही स्कॅम केला होता का? जर स्कॅम केला असेल आणि तुम्ही घोटाळा केला असेल आणि जर तुम्हाला तो जाहिरात मागत असेल तर मग खंडणीचा गुन्हा योग्य ठरू शकतो. परंतु तुम्ही जर स्कॅम केलेला नसेल आणि तो जर रीतसर मार्गाने तुम्ही ते काय तुम्हाला तुमच्या घरी म्हणून त्याने काही ते पत्र लिहिलं नाही, ते तहसीलदार म्हणून बाबा त्याने केलं असेल, पत्र लिहिलं असेल, हे अगदी मंत्रालयापासून पाक तळापर्यंत अनेक पत्रकार Process आहे. जाहिराती मागतात. तुम्ही त्याला नाही म्हणू शकता आणि नाही म्हणल्यानंतर ही जर समजा त्याने तुम्हाला जर तो काय बोलला असेल, तुमचा हमका घोटाळा बाहेर काढेन, तमका घोटाळा बाहेर काढेन आणि त्यानंतर तुम्ही त्याला काय रीतसर खंडणीचा गुन्हा दाखल होताना ते मनी ट्रान्सफर बी झालं पाहिजे, म्हणजे ते पैसे दिले गेलेले असले, ट्रान्झॅक्शन दिसले पाहिजे. ट्रान्झॅक्शन किंवा रेड हँड, तर तो खंडणीचा गुन्हा दाखल होतो. तर ह्या केसमध्ये तसे दिलेले आहेत का? नाही, काही तसं काहीच नाही. मग फक्त पदाचं पोलिसांना सांगितलं हे करा. प्रेशर निर्माण केलं. अच्छा, तर हे मॅडम असं करू नका. हे तुम्ही कधीतरी तुमच्यावर शेकल जाम. आज मी तुमचा हितचिंतक असलेला माणूस तुमच्या विरोधात आज मी व्हिडिओ तयार करतो, याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की तुमचं कृत्य किती वाईट आहे. जर तुमचं कृत्य चांगलं असतं तर मी असं तुमच्या विरोधात व्हिडिओ केला नसता. आपले संबंध म्हणजे ओळख आहे चांगली, फार चांगली नाही पण जुजबी का होईना ओळख आहे. तुम्ही मला पत्रकार म्हणून ओळखता आणि मी तुम्हाला तहसीलदार म्हणून ओळखतो. परंतु तुम्ही एखाद्या ठिकाणी काम केलं आणि तिथं प्रत्यक्ष मी कधी पाहिलेलं नाही. तर हे असं अतिशय वाईट आहे. इथून पुढं तरी तुम्ही सुधारा. आणि अजून एक मला तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की गौण खनिज, त्याच्यानंतर वाळू, तर हे जे विषय आहेत तर काही तक्रारी केलेल्या आहेत लोकांनी सांगितलं. गौण खनिजचा जो विषय आहे, गौण खनिजचा आता माझ्या गावातला विषय आहे. एका खाण जे उपसा करणारे असतात त्याला शासनानं दिलेलं होतं. आता समजा त्याला 2022ची परवानगी होती असं आमच्या माहितीनुसार आहे, खोदण्यासाठी, डबर काढण्यासाठी. 2022ची परवानगी असताना तिथं जागेवरती 6000 ब्रासच्या वरती खोदकाम झालेलं आहे आणि ती खाणच ऑलरेडी इलिगल होती. आणि खाण इलिगल असताना ह्याच्या गावकऱ्यांनी, आमच्या गावच्या सरपंच बॉडी असेल, त्यांनी तक्रार दिलेली होती ग्रामपंचायत बॉडीने, तरी खाण लवकर बंद करत नव्हत्या मॅडम. ह्याच्यासाठी आम्हाला संघर्ष उभा करावा लागला आणि ती खाण बंद करावी लागली. परंतु 2022ची परवानगी असताना त्यानं 6000 ब्रास कसं काय खोदलं ह्याचं ऑडिट आजपर्यंत झालेलं नाही. ना तलाट्यानं केलंय ना सर्कलनं केलेलं आहे. ह्याला जबाबदार फक्त तहसीलदार मॅडम आहे. ते जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना जरा त्यांच्याशी संवाद साधून त्यांना विचारा ना, आपण तिथं जाऊन प्रत्यक्ष शूटिंग करू, जाऊया खाणीवरती. खाणी आणि अशा आमच्याच गावातले नाही, वाई तालुक्यात बरेच मी दाखवतो तुम्हाला. जो बेकायदेशीरपणे वाळू उपसा जातोय, खोदकाम चालू आहे बेकायदेशीर पद्धतीने, त्याला मेटकरी मॅडम पूर्णपणे अभय देत आहे. म्हणजे तिथले वाळू माफिया किंवा हे गौण खनिज माफिया आहेत त्यांना त्यांचा मॅडमचा वरद असताय. म्हणजे खरं चुका त्याच करतायत आणि त्यांच्या ह्या चुका कोणी काढायला गेलं तर त्यांच्यावर ते खोटे गुन्हे दाखल पुरावे आहेत आमच्याकडे. ठीक आहे तुषारजी, मी तुमचे आभार मानतो आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मेटकरी मॅडम यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि या व्हिडिओची दखल आदरणीय संतोष पाटील साहेब कलेक्टर यांनी घ्यावी. कलेक्टर साहेबांचं मी म्हणजे फार चांगले ऑफिसर आहेत ते आणि ते ह्याची दखल घेतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. धन्यवाद.